आपल्या ऑटोमोबाईल क्षेत्रात तर संधीची अजिबात कमतरता नाही. प्लग कॅप आहे, ग्रीन बुश आहेत, ड्रम रबर आहेत, फ्यूज आहेत, हॉर्न क्लिप आहेत. अशा शेकडो छोट्या छोट्या वस्तू आहेत. त्यात तुमची इन्व्हेस्टमेंट किती लागणार आहे बिझनेस सुरू करायला? 5,000च्या आतमध्ये. 5,000च्या आतमध्ये तुम्ही स्वतःचा हाय डिमांड असलेला बिझनेस सुरू करू शकता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या वस्तू अजिबात लक्झरी नाहीत. ह्या गरजेच्या वस्तू आहेत. म्हणजे गाडी बंद पडली तर ग्राहकाला त्या घ्याव्याच लागतात. तेव्हा मार्केटमध्ये त्याची मागणी ही कायमच असते. नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मी प्रत्येक त्या व्यक्तीसाठी बनवत आहे, जी व्यक्ती रोज सकाळी उठते, काम शोधत असतं, पैसे कमवण्याचा विचार करत असतो, पण दिवस संपतो आणि हातात त्याच्या काहीच येत नाही. काही लोक नोकरी शोधत आहेत, काही लोक व्यवसाय करायचा विचार करतात, तर काही लोकांकडे व्यवसाय करण्याची जिद्द आहे पण पैसेच नाहीत. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी कदाचित तुमचा विचार करण्याची पद्धत बदलून टाकेल. मित्रांनो, आज मी तुम्हाला कोणताही करोडपती बनवणारी जादू सांगणार नाही किंवा कोणती खोटी स्कीम सांगणार नाही आणि एका रात्रीत श्रीमंत होण्याचं स्वप्न तर अजिबात दाखवणार नाही. मी तुम्हाला एक छोटा व्यवसाय सांगणार आहे, जो प्रत्यक्ष मार्केटमध्ये चालतो, त्याची डिमांड आहे आणि ज्यामध्ये कमी पैशात सुरुवात करता येते. पण त्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. जर मी तुम्हाला सांगितलं की 15 रुपयाला एक वस्तू खरेदी करा आणि ती 30 रुपयाला विका, म्हणजे होलसेल मार्केटमध्ये 100% नफा मिळवा, असं जर मी तुम्हाला सांगितलं तर काही लोक म्हणतील हे अशक्य आहे. पण मित्रांनो, ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्स मार्केटमध्ये अशा शेकडो वस्तू आहेत ज्यामध्ये अगदी हे सहज शक्य असतं. उदाहरणार्थ बघा, प्लग कॅप. आता पावसाळा सुरू झाला की टू व्हीलर गार्डनमध्ये आहे ना, प्लग कॅप खराब होण्याचं प्रमाण अधिकच वाढतं, कारण त्यात पाणी जातं, शॉर्ट होतात आणि मग ती बदलावीच लागते. आता समजा तुम्ही एका चांगल्या क्वालिटीचे प्लग कॅप अगदी आमच्याकडनं 15 रुपयांना घेतलात आणि तुम्ही ती गॅरेजवाल्यांना 30 रुपयाला विकली, तर एका प्लग कॅप मध्ये तुमचा 15 रुपयाचा नफा झाला. आता इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण खरी गोष्ट पुढे सुरू होते बघा. जर तुम्ही दिवसाला फक्त 10 गॅरेजवाल्यांना भेटलात आणि प्रत्येकाने तुमच्याकडे 10 प्लग कॅप घेतल्या, तर तुम्ही दिवसाला 100 प्लग कॅप विकल्या. आता 100 प्लग कॅप म्हणजे 100 वेळा तुमचं 15 रुपयाचं प्रॉफिट, म्हणजे दिवसाला तुमचे 1500 रुपये झाले. आता 1500 रुपये दिवसाला म्हणजे तुम्ही महिन्याचा अंदाज करू शकता की तुमचे 45,000 रुपये फक्त महिन्याचे होतात. आणि हे गणित मी तुम्हाला नुसतं हवेच सांगत नाहीये. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेटर घ्या आणि काढून बघा, तपासा. आता असे खूप लोक असतात ज्यांना स्वतःच काही करायचं नसतं, पण दुसरा करतोय त्याच्यामध्ये चुका काढायच्या असतात. ती लोक म्हणतात, तर एवढं जर सोपं असेल सगळेच का नाही बिझनेस करत? पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यवसाय कठीण नसतो. व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेणं ना कठीण असतो. बहुतेक लोक काय करतात माहिती काय, आपण व्यवसायात अपयशी हो म्हणून ते व्यवसायच करायला मागत नाहीत. आणि जे लोक सुरूच करत नाहीत त्यांना यश मिळायचा तर प्रश्नच येत नाही. आज महाराष्ट्रामध्ये बघा, हजारो तरुण बेरोजगार आहेत. अनेकांचं शिक्षण पूर्ण झालंय, काहींनी तर डिग्री घेतलेली आहे, काहींनी डिप्लोमा केलेला आहे, पण नोकरी सगळ्यांनाच मिळते का? तर नाही. म्हणून ते निराश झालेत. आणि समजा अशा लोकांना जरी नोकरी मिळाली तर ते महिन्याला किती रुपये पगार देणार? 15 ते 20,000 रुपयाचा पगार मिळणार त्यांना. त्यासाठी त्यांना 10-10 तास काम करावं लागणार आहे. बॉसचे आदेश ऐकावे लागणार आहे. सुट्टी मागितली तरी विचार करावा लागतो. आता मी असं म्हणत नाही की नोकरी वाईटच असते म्हणून, पण जर तुम्हाला स्वतःच काहीतरी मोठं करायचं असेल, व्यवसायाचा विचार का करत नाही? कारण नोकरीमध्ये तुमच्या कमाईला मर्यादा असते, पण तुमच्या स्वतःच्या व्यवसायामध्ये कमाईची मर्यादा ही अजिबात नसते. मित्रांनो, छोटा व्यवसाय म्हणजे छोटं भविष्य असं अजिबात होत नाही. उलट मोठे व्यवसाय हे नेहमी छोट्या व्यवसायापासूनच सुरू झालेले असतात. आज ज्या लोकांच्या कंपनी करोड रुपयांच्या आहेत ना, त्यांनी सुरुवात एका छोट्या कामातूनच केली होती, हे तुम्ही अजिबात विसरू नका. आपल्या ऑटोमोबाईल क्षेत्रात तर संधीची अजिबात कमतरता नाही. प्लग कॅप आहे, ग्रीन बुश आहेत, ड्रम रबर आहेत, फ्यूज आहेत, हॉर्न क्लिप आहेत. अशा शेकडो छोट्या छोट्या वस्तू आहेत. त्यात तुमची इन्व्हेस्टमेंट किती लागणार आहे बिझनेस सुरू करायला? 5,000च्या आतमध्ये. 5,000च्या आतमध्ये तुम्ही स्वतःचा हाय डिमांड असलेला बिझनेस सुरू करू शकता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या वस्तू अजिबात लक्झरी नाहीत. ह्या गरजेच्या वस्तू आहेत. म्हणजे गाडी बंद पडली तर ग्राहकाला त्या घ्याव्याच लागतात. तेव्हा मार्केटमध्ये त्याची मागणी ही कायमच असते. पण मित्रांनो, एक गोष्ट इथे स्पष्ट सांगतो, हा व्यवसाय फक्त त्या लोकांसाठीच आहे ज्यांना स्वतःला काम करण्याची तयारी आहे. कारण माल घेऊन घरी बसलात तर विक्री होणार नाही. तुम्हाला त्यासाठी मार्केटमध्ये जावं लागेल, गॅरेजवाल्यांना भेटावं लागेल, मेकॅनिकशी बोलावं लागेल, त्यांच्याबरोबर तुमचे संबंध तयार करावे लागतील.
आज अनेक लोक म्हणतात त्यांच्याकडे पैसे नाहीयेत, पण खरं कारण सांगायचं झालं ना तर अनेक वेळा पैशापेक्षा आत्मविश्वासाची कमतरता ही सगळ्यात जास्त असते. कारण 1,000 रुपये खर्च करायला लोक घाबरतात, पण त्याच लोकांना महिनोमहिने बेरोजगार बसायला काहीच वाटत नाही. मित्रांनो, जगातील प्रत्येक मोठी कमाई एक छोट्या निर्णयापासूनच सुरू होते. आज तुम्ही एक छोटं पाऊल उचललात ना तर उद्या त्याचं मोठं झाड व्हायला वेळ लागत नाही. म्हणून पहिलं पाऊल उचलणं हे गरजेचं असतं. आता आमचं म्हणजे एआर ऑटो स्पेअरअपचं नेहमी एकच उद्दिष्ट राहिलेलं आहे, आणि ते म्हणजे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्यवसायाची संधी पोहोचवणे. आम्ही फक्त स्पेअर पार्ट विकत नाही, तर लोकांना व्यवसाय समजून सांगण्याचं कामही करतो. कारण आम्हाला माहिती आहे की योग्य मार्गदर्शन मिळालं तरच सामान्य माणूस सुद्धा चांगला व्यवसाय उभा करू शकतो. म्हणून आमच्या युट्यूब चॅनलवर आम्ही सतत नवीन व्यवसायाची कल्पना, कमी गुंतवणुकीचे व्यवसाय, झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये व्यवसाय, घर बसल्या व्यवसाय, ह्या सगळ्या मार्केटिंग आयडिया आहेत ना ह्याच्याबद्दल व्हिडिओ बनवत असतो आणि तुम्हाला ते व्हिडिओ सांगत असतो. तुम्हाला जर खरंच आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं असेल, स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल, स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असेल आणि कमाईचा एक नवीन मार्ग शोधायचा असेल, तर आताच आमच्या आहे ना या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये कदाचित तुमच्या आयुष्याला नवी दिशा मिळू शकते, असा कोणता तरी विषय असू शकतो. आणि जर तुम्हाला ह्या व्यवसायाबद्दल अधिक माहिती हवी असेल, हा व्यवसाय कसा सुरू करायचा, किती इन्व्हेस्टमेंट लागेल, आम्हाला त्याचं प्रॉफिट किती होईल, हे तर तुम्हाला मी आता ऑलरेडी सांगितलेलंच आहे. अजून डिटेल्समध्ये ज्याला माहिती पाहिजे असेल ना त्यांनी या स्क्रीनवरती जो आमचा व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती मला संपर्क करा. कोणत्या व्यवसायाबद्दल तुम्हाला काम करायचं आहे ते सांगा, तुम्हाला आम्ही चांगलं मार्गदर्शन देऊ, अनुभव आमचा शेअर करू, व्यवसायाला संधी दाखवू. पण लक्षात घ्या, मेहनत तुमची, जिद्द आणि यशस्वी होण्याची इच्छा तुमच्यामध्ये असली पाहिजे. कारण लक्षात ठेवा, संधी प्रत्येकाच्या आयुष्यात येते. फरक एवढाच असतो की काही लोक ती ओळखतात आणि काही लोक ती गमावतात. आता तुम्ही ती ओळखताय की गमावताय ह्याचं डिसिजन तुमचं तुम्हीच घ्या. म्हणून विचार करण्यात वेळ घालवू नका, छोट्या सुरुवातीला घाबरू नका, पहिलं पाऊल टाका, काम सुरू करा आणि स्वतःचं भविष्य स्वतः घडवा. मी पुन्हा भेटेन अशाच एका नवीन व्यवसाय कल्पनेसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.